स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सराव संच 3। तर त्यामध्ये मित्रांनो आपण त्रिकोण कसे काढायचे आहेत ते पाहूया। तर आपला क्वेश्चन आहे, सेवन्थ स्टँडर्डचा सराव संच 3। आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, खाली काही आपल्या डायमेन्शन दिलेले आहेत, त्यावरून आपण त्रिकोण काढायचा आहे। खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा। आपल्याला त्रिकोण MAT मध्ये आपल्याला लेंथ दिलेली MA 5.2 सेंटीमीटर। त्यानंतर कोन दिलेला आहे A कोन 80 डिग्री 80 अंशाचा कोन दिलेला आहे आपल्याला, आणि लेंथ AT दिलेली आहे 6 सेंटीमीटर। तर मित्रांनो, आपल्याला ह्या मापांवरून त्रिकोण काढायचं आहे। तर मित्रांनो, आपण सुरुवातीला बेस काढून घेऊया। आपण एक पॉइंट घेऊया, पॉइंट घ्यायचा आहे इथे मित्रांनो। आपण MA लाईन काढूया, त्या पॉइंटला नाव दिलेलं आहे M। त्यानंतर 5.2 सेंटीमीटर अंतर घेऊन स्केलच्या साहाय्याने आपण दुसरा पॉइंट काढूया। 5.2 सेंटीमीटरचा एक पॉइंट घेऊया आणि ते दोन्ही बिंदू आपण रेषाखंडाच्या साहाय्याने दोन्ही बिंदू जोडूया। मित्रांनो, ह्या बिंदूला नाव आपण A देऊ। MA लेंथ 5.2 सेंटीमीटर आपण ड्रॉ केलेले आहे। त्यानंतर मित्रांनो, कोन आपल्याला दिलेला आहे A कोन 80 डिग्रीचा। तर आपण कोन मापकाचं मधला जो बिंदू आहे तो परफेक्ट A वर ठेवायचा आहे मित्रांनो, तो A वर ठेवायचा। आणि मित्रांनो, कोन मापकात शून्यापासून दोन्ही बाजूला सुरुवात दाखवलेली आहे, पण आपली ज्या बाजूला लाईन असेल त्या बाजूचा शून्य आपण पकडायचं। इकडे पण दिलेला आहे आणि इथे पण। तर आपण हा शून्यापासून 80 डिग्रीपर्यंत जायचं। आपण ज्या बाजूचा कोन काढत आहे त्या बाजूचा, उलट्या दिशेला नाही जायचं। आणि हे दोन बिंदू मित्रांनो आपण जोडून घ्यायचे। आपल्याला M कोन 80 डिग्रीचा झालेला आहे, कोन A। त्यानंतर मित्रांनो, आपण तिसरी लाईन 6 सेंटीमीटरची आहे ती ड्रॉ करूया। AT A आणि वरचा बिंदू T आहे, तर T 6 सेंटीमीटरचा। मित्रांनो, तो आपल्या क्वेश्चनवर जातो आहे, आपण थोडा खाली ड्रॉ करायला हवा होता, पण काही हरकत नाही। तर ते दोन्ही बिंदू आपण जोडून घेऊया। आपल्याला आता इथे T बिंदू भेटलेला आहे, T। मित्रांनो, AT आपला आहे 6 सेंटीमीटर आणि M कोन आहे 80 डिग्री, कोन A 80 डिग्रीचा। मित्रांनो, हे आपण त्रिकोण काढलेला आहे आपल्या दिलेल्या मापांवरून। तर आपण दुसरा सुद्धा एक्झाम्पल ट्राय करणार आहोत। मित्रांनो, आपण सेकंड एक्झाम्पल घेऊया। आपल्याला मित्रांनो अगोदर सुरुवातीला फक्त जी एखादी लाईन असेल ती लाईन काढून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला कोन काढायचं आहे जे दिलेले असतील ते। आता आपण पाहूया NTS मध्ये कोन दिलेला आहे T
40 डिग्री. नंतर कोण लेंथ एन टी दिलेली आहे आपल्याला. लेंथ एन टी आणि टी एस सेम दिलेली आहे, म्हणजे हा दोन्ही लाईनची लांबी आपल्याला सेम दिलेली आहे 5 सेंटीमीटर. तर आपण एक लाईन काढून घ्यायची अगोदर, लेंथ एन टी किंवा टी एस कोणतीही काढू शकता तुम्ही. आपण एक बिंदू घेऊया मित्रांनो. त्या बिंदूपासून आपण 5 सेंटीमीटरची एक लाईन ड्रॉ करायची आहे. स्केलमध्ये आपण 5 सेंटीमीटरवर एक पॉईंट घेतला आणि ते ड्रॉ केली 5 सेंटीमीटर. याला आपण टी एस नाव देऊया. आपण टी एस केलेला आहे, 5 सेंटीमीटरचा बेस काढलेला आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला कोन दिलेला आहे. टी एस झाल्यानंतर कोन टी दिलेला आहे 40 अंशाचा. तर आपण कोन मापकाच्या साहाय्याने हा कोन काढायचा आहे. या पॉईंटवर एक कोनमापकाचं सेंटर ठेवून आता मित्रांनो आपण शून्यापासून स्टार्ट करायचं आहे 40 डिग्री. अगोदरच्या क्वेश्चनमध्ये मित्रांनो आपल्याला उलट दिशेला काढायला होता सेकंड बिंदूला, यामध्ये फर्स्ट बिंदूला काढायचं आहे, म्हणून मी तसे एक्झाम्पल सांगितले तुम्हाला दोन्ही बाजूने. शून्य कोणत्या बाजूने स्टार्ट करायचं ते. आता हा आपल्याला भेटलेला आहे 40 डिग्री. त्यानंतर आपली लेंथ एन टी 5 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला टीवर एन टी आपण स्केलच्या साहाय्याने मेजरमेंट घेऊया 5 सेंटीमीटर. आपण टीवर कंपासचं एक टोक ठेवून दुसऱ्या बाजूला आपल्याला एन बिंदू भेटलेला आहे आणि ते आपण जोडून घ्यायचे आहेत. मित्रांनो हा आपल्याला एन बिंदू भेटलेला आहे. टी आपलं झालं 40 डिग्री. एन टी आणि टी एस 5-5 सेंटीमीटरचे आहेत, म्हणजे ते समरूप त्रिकोण आहेत, दोन बाजू समान. मित्रांनो आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तिसरा क्वेश्चन आहे त्रिकोण एफ यू एन मध्ये. मित्रांनो आपल्याला लेंथ एफ यू दिलेली आहे 5 सेंटीमीटर आणि लेंथ यू एन दिलेली आहे आपल्याला 4.6 सेंटीमीटर 4.6 सेंटीमीटर आणि आपल्याला कोन यू दिलेला आहे 110 डिग्रीचा. मित्रांनो इथे आपण सुरुवातीला लेंथ यू एन काढून घेऊया. एक पॉईंट घेऊ. त्यानंतर आपण स्केलच्या साहाय्याने 4.6 अंतरावर दुसरा एक बिंदू घेऊया 4.6 वर आणि ते दोन्ही स्केलच्या साहाय्याने आपण बिंदू जोडूया. मित्रांनो आपलं यू एन झालेलं आहे 4.6 सेंटीमीटरचा. पहिल्यांदा मित्रांनो कोणताही एक बेस काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कोन घ्यायचं. कोन यू किती दिलेला आहे 110. मग 110 आपण कंपासमध्ये अंतर घ्यायचं. लाईन आपली एन बिंदूकडे आहे. एन बिंदूकडून सुरुवात करायची शून्यापासून. वरती मध्ये आले 90च्या नंतर 110. 100 आणि 110. 110 वर आपण पॉईंट घेतलेला आहे आणि ते तिथून आपण एक लाईन मारूया रेषा.
UN भेटलेला आहे मित्रांनो. आपल्याला यू कोन पण काढला 110चा. त्यानंतर FU आपल्याला 5 सेंटीमीटर आहे मित्रांनो. तर आपण स्केलच्या साहाय्याने कंपासमध्ये 5 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं आहे. त्यानंतर एक टोक यूवर ठेवून दुसऱ्या बाजूला आपण कंस करायचा आहे. आपल्याला म्हणजे तिथे F बिंदू भेटणार आहे आणि ते जिथे सेंटर कंस भेटलेला आहे तो बिंदू आणि N बिंदू आपण जॉईंट करायचे आहे मित्रांनो. आपल्याला इथे F बिंदू भेटलेला आहे. आता FUचं अंतर किती आहे मित्रांनो? 5 सेंटीमीटर आपण इथे लिहून घ्यायचं. आणि कोन U 110 अंशाचा. मित्रांनो अशा प्रकारे आपण त्रिकोण काढू शकता दिलेल्या मापांवरून. मित्रांनो अजून एक एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. आपण सर्व मॅथमॅटिकल सर्व संकीर्ण प्रश्नसंच किंवा प्रॅक्टिस सेट ते आपण सर्व त्यातले क्वेश्चन अटेंड करणार आहोत मित्रांनो. एक पण आपल्याकडून सुटणार नाही. आता आपण त्रिकोण PRS मध्ये लेंथ RS 5.5 सेंटीमीटर, नंतर लेंथ RP 4.2 आणि कोन R आपल्याला दिलेला आहे 90 अंशाचा. मित्रांनो आपण सुरुवातीला बेस काढून घ्यायचा. कोणती एक आपल्याला लाईन दिलेली आहे, अंतर दिलेलं आहे ते आपण काढायचं. आपण RS काढणार आहोत इथे. RS किंवा एक मिनिट, आपण 4.2 सेंटीमीटरचा अगोदर बेस काढूया RP. आपण कोणतेही काढले तरी होणार आहे मित्रांनो. फक्त ते जे नावं दिलेले आहेत तेच द्यायचे आहेत. आता आपल्याला RP मित्रांनो आपण इथे 90 अंशाचा कोन घेतलेला आहे, कोन R. कोन R आपण 90 अंशाचा घेतलेला आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला RS काढायचा आहे 5.5 सेंटीमीटर. मित्रांनो आपण 5.5 सेंटीमीटरचा अंतर घ्यायचं आहे. आणि इथे एक पॉईंट R वर ठेवून दुसरा आपल्याला S पॉईंट भेटणार आहे. आणि ते दोन्ही आपण जोडायचे आहेत, दोन्ही बिंदू. आपला S बिंदू भेटलेला आहे मित्रांनो. आपल्या RS ची लांबी आहे 5.5 सेंटीमीटर. RP आपण ऑलरेडी काढलेला आहे. तर मित्रांनो आपल्याला या मापांवरून आपण त्रिकोण काढले आहेत. आपल्याला आपलं प्रॅक्टिस सेट 3 कंप्लीट झालेला आहे. पुढचे व्हिडिओ आपण लवकरच आणूया मित्रांनो. आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.